काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगलेच आक्रमक झालेले आहे। राज्यभर तीव्र पडसाद याबद्दल उमटतात आणि आज आपण पाहतोय पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आता हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येते। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीचे पदाधिकारी जमलेले आहेत। काय नेमकं म्हणणं आहे तुमचं? हर्षवर्धन सपकाळ यांनी जे वक्तव्य केलं त्याच्या विरोधात निदर्शने होतात आज जे आम्ही आंदोलन घेतोय, खरं तर हे राष्ट्रीय काँग्रेस पार्टी जी आहे त्यांनी जे ट्विट केलं त्यांच्या मुख्य पेजवरनं, त्या पेजवरती असं म्हटलं होतं की ढोंगी गुडिया, म्हणजे वहिनींना उद्देशून ते वाक्य बोललेलं असलं तरी अख्ख्या महाराष्ट्रात नाही तर भारतातल्या महिला जातीचा हा अपमान आहे। आणि हा अवमान केल्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपली पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने हे आंदोलन घेत आहोत। खरं तर महाराष्ट्राची भूमी ही पवित्र भूमी आहे आणि या भूमीमध्ये महिलांचा अपमान करणं अतिशय निषेधार्ह आहे। त्यामुळे आम्ही सगळेजण या ठिकाणी येऊन या वाक्याचा निषेध करतोय आणि खरं तर त्यांनी एक ट्विट केलंय, त्यांनी हे ट्विट त्वरित काढून आपले रिप्लेसमेंट करावी आणि त्या ठिकाणी आम्ही या सपकाळांचा असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वतीने आम्ही निषेध व्यक्त करतोय। काय म्हणणे जी उपमा सुनेत्रा पवारांना देण्यात आलेली आहे त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? पहिले तर मी ज्यांनी हा शब्द वापरला त्यांचा मी कडक शब्दामध्ये निषेध व्यक्त करते। मुळात महिलांच्या बाबतीत काय होतंय, एखादीचा नवरा गेला आणि ती जर बोलायला लागली, कंपनी सांभाळली किंवा राजकीय पद जर सांभाळलं तर तिकडनं काय म्हणतात की तिला दुःख नाही झालं। आणि समजा मला स्वतःला तयार करायचंय, वहिनी साहेबांना स्वतःला तयार करतायत त्या, आणि आज त्या ठिकाणी समर्थपणे त्यांच्या पदाची बाजू सांभाळतायत आणि अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे खरं तर निषेधार्ह आहे। तीव्र शब्दात मी त्याचा निषेध करते। महिलांच्या बाबतीत बोलताना सर्व राजकीय पक्षाच्या पुरुषांनी एक लक्षात घेतलं पाहिजे, भाषेचं तारतम्य त्यांनी सांभाळलंच पाहिजे। ते जर सांभाळणार नसतील तर आम्ही त्यांना योग्य प्रकारे हिसका दाखवून त्यांना त्यांची जागा दाखवून देणार। शहराध्यक्ष देखील या ठिकाणी काय म्हणणे नेमकं या वक्तव्य विरोधात मोठ्या प्रमाणात आक्रमक झाली राष्ट्रवादी? खरं पाहता तर आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र भूमीची ही संस्कृती नाहीये। महिलांचा आदर, महिलांचा सन्मान ही खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांनी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अनेक आपल्या महान नेत्यांनी, सर्वांनी, थोरांनी, अगदी स्वर्गीय अजितदादा पवार असतील, त्यांनी आज लाडक्या बहिणी असतील, इतर सर्वांच्या बाबतीत त्यांनी नेहमी सन्मान केलेला आहे। वास्तविक पाहता काँग्रेस आयचं नेतृत्व एकेकाळी स्वर्गीय इंदिराजी गांधीने केले आणि आता स्वर्गीय गांधीजी पण करतायत तिथे। अशा पद्धतीमध्ये वहिनींबद्दलचं वक्तव्य जे त्यांनी केले अतिशय दुर्दैवी आहे, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। वास्तविक पाहता ज्या परिस्थितीमध्ये ह्या माऊलींनी जबाबदारी स्वीकारली, धन्य आहे ती माऊली, त्याच्या पाठीशी आम्ही सर्वजण आहोत। परमेश्वराचरणी प्रार्थना आहे की तिला अजून सामर्थ्य, वहिनीला आमचं सामर्थ्य मिळावं। ज्या परिस्थितीमध्ये वहिनींनी जबाबदारी सांभाळली, हे वक्तव्य करणाऱ्या लोकांना थोडंसं भान ठेवलं पाहिजे की आपण कोणाविषयी काय बोलतोय, कोणत्या परिस्थितीमध्ये त्यांनी त्यांचं मन सावरून त्यांचे सर्व त्याच्यावर पडलेलं सगळं आभाळ कोसळलेलं असताना, एवढ्या दुविधा मनस्थितीमध्ये असताना सुद्धा वहिनींनी ज्या परिस्थितीमध्ये दादांची जी जबाबदारी स्वीकारली, धन्य आहेत त्या आमच्या वहिनी। आम्ही उलट परमेश्वराचरणी प्रार्थना करू की त्यांना चांगलं, त्यांच्याकडनं कार्य या महाराष्ट्र राज्याचं व्हावं, देदीप्यमान वहिनींनी काम करावं आणि असे वक्तव्य करण्याचा आम्ही धिक्कार करतो, निषेध करतो। आज वडवट्टीवार असतील, ते एवढे मोठे ते पण नेते आहेत, किंवा मग हर्षवर्धनजी असतील, या लोकांनी जे वक्तव्य, जे दुजारा दिलाय त्याचा आम्ही धिक्कार करतो, निषेध करतो आणि आम्ही सर्वजण वहिनींच्या पाठीशी आहेत। वहिनी साहेब आगे बढो। आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आता तीव्र संताप या ठिकाणी जो आहे ते अनावर झालेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जे काँग्रेसने सुनेत्रा पवारांबद्दल वक्तव्य केलं त्याच्या विरोधात आता या ठिकाणी निषेध आंदोलन पिंपरी चिंचवड शहरात सुरू आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मानदास शिवरायसह प्रसन्न तरडे, आपला आवाज, पिंपरी चिंचवड।